चिकन बिर्याणी बनवत आहोत, परंतु या अगोदर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहिलेले. हंडीमध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवायची, पातेल्यामध्ये कशी बनवायची ते पाहिलेले. परंतु आजची जी चिकन दम बिर्याणी आहे ती आपण रेस्टॉरंट स्टाईलने बनवत आहोत. खूप वेगळी अशी पद्धत मी या ठिकाणी सांगितलेली. परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये जी पद्धत वापरली जाते तीच पद्धत तुम्हाला आज या रेसिपीमध्ये मी शेअर केलेली आहे. अगदी रेसिपी कुठेही स्किप न करता तुम्ही जर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली तर तुम्ही देखील अशा पद्धतीची चिकन दम बिर्याणी एकदा नक्कीच बनवाल आणि तुमची देखील चिकन दम बिर्याणी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीची बनवून तयार होणार आहे याची मला खात्री आहे. खूप छान अशी रेसिपी आहे, चवीला तर अगदी छान अशी लागते. नेहमीच त्याच चवीची न खाता कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने एकदा चिकन दम बिर्याणी नक्कीच बनवून पहा. हे पहा, अगदी छान अशी आपली ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. अगदी छान चमचमीत चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे. चला तर आपण ही चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची ते पाहूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने चिकन दम बिर्याणी अगदी वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला चिकन मॅरिनेट करण्यासाठी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण फ्रेश हे पाऊण किलो चिकन या ठिकाणी वापरत आहोत. आता या ठिकाणी यामध्ये आपण कोणते कोणते मसाले टाकायचे ते सांगणार आहे. त्यासाठी या ठिकाणी अगदी लहान साईजचा 2 चमचा टाकले आहे. पोहे खाण्याचा 1च चमचा टाका. नंतर हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आपण त्यासाठीचा मसाला काढणार आहोत. त्यासाठी धणे घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे, हिरवी विलायची 3 घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर मिरे घेतलेले आहे, लवंग घेतलेलं आहे. छान असं आपल्याला हे बारीक याची पावडर तयार करायची आहे. हे पहा, आपण चिकन दम बिर्याणीसाठीचा आपला हा मसाला बनवून तयार झालेला. आता हा मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत. आता तुम्ही जर पाऊण किलो चिकन वापरणार असाल तर हा मसाला थोडा जास्त क्वांटिटीमध्ये वापरा. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या, अगदी कमी तिखट स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर दही टाकलेलं आहे, साधारणतः पावशेर एवढं मी दही टाकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. सर्व जिन्नस आपण यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित अशा मिक्स करायच्या. आता कांदा जर तुम्ही अगोदर तळून घेतला तर तुम्ही लगेचच यामध्ये कांदा ॲड करू शकता, परंतु माझा कांदा तळायचा राहिलेला आहे त्यामुळे मी नंतर लगेच यामध्ये कांदा तळून टाकणार आहे. हे पहा, सुरुवातीला आपण सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून देणार आहोत. अगदी व्यवस्थित अशा आपल्याला सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी 4 तासासाठी तरी ठेवायचं आहे. हे पहा, अगदी छान असं व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लिंबू पिळून टाकणार आहोत. साधारणतः अर्ध्या लिंबूचा रस यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. सांगितलेल्या सर्व जिन्नस तुम्हाला परफेक्ट अशा यामध्ये टाकल्या तर तुमची देखील चिकन दम बिर्याणी माझ्या पद्धतीनेच तयार होणार आहे. त्यामुळे कोणतंही साहित्य स्किप न करता अगदी सर्व साहित्य यामध्ये यूज करा. हे पहा, अगदी छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर कांदा तळल्यानंतर मी यामध्ये लगेचच यामध्ये कांदा टाकणार आहे. आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारणतः अर्धा किलो एवढा कांदा मी घेतलेला आहे. कांदा छान असा आपल्याला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला जर बिर्याणीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये कांदा आवडत असेल तर तुम्ही आणखीन कांद्याचं प्रमाण वापरू शकता, परंतु या ठिकाणी मी अर्धा किलो कांदा स्लाईस करून घेतलेला आहे. आता हाय फ्लेमवर छान असं आपल्याला हा कांदा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. जास्तही लाल करायचं नाही, अगदी मीडियम रंगावर आपल्याला हा कांदा छान असा तळून घ्यायचा आहे. कुरकुरीत कांदा करायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी देखील चवीला खूप छान अशी लागते. साधारणतः 20 ते 25 मिनटानंतर कांदा आपला छान असा तळून झालेला आहे. या स्टेजला लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त तळून द्यायचं नाही. त्यानंतर त्यामधील सर्व तेल निघून जावं यासाठी आपल्याला अशा पद्धतीने
झारीमध्ये तो काढून घ्यायचा आहे, तेल निथळून घ्यायचं आहे. त्यातील काही कांदा आपण या चिकनमध्ये टाकलेला आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि 4 ते 5 तासासाठी हे चिकन असं झाकून ठेवायचं. 4 ते 5 तासामध्ये छान असं सॉफ्ट देखील होतं आणि तयार झालेलं चिकन जे आहे ते अगदी चवीला छान लागतं आणि शिजले देखील पटकन जातं. त्यामुळे कमीत कमी 4 तासासाठी तरी भिजत ठेवा. आता यामध्ये आपण 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलेली आहे. छान असे त्याचे तुकडे करून ते यामध्ये टाकले आहे, जेणेकरून पुदिन्याचा छान असा वास या चिकनला लागेल. अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं. झाकण ठेवून 4 ते 5 तासासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहोत. 4 ते 5 तास झालेले आहे. चिकन आपलं व्यवस्थित असं मॅग्नेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं हे मॅग्नेट झालेलं आहे, छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण हे चिकन गॅसवर ठेवणार आहोत. यामध्ये टाकणार आहोत साजूक तूप. साधारणतः 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. व्यवस्थित असं या ठिकाणी आपल्याला हे चिकन अशा पद्धतीने या साजूक तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला लो ते मिडियम फ्लेमवर साधारणतः 70% चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण राईस शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत. यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे, मिरे टाकलेले आहे, त्यानंतर दालचिनी टाकलेली आहे, त्याचबरोबर हिरवी वेलायची, तुम्हाला जर बिर्याणीमध्ये थोडासा खडे मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण जास्तही करू शकता. यामध्ये 3 चक्रफूल टाकलेलं आहे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. साधारणतः 2 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे. अगदी लहान साईजचे चमचे आहे. पोहे खाण्याचा चमचा घेतला तर साधारणतः 1.5 ते 2 चमचे एवढं मीठ टाका. त्यानंतर यामध्ये आपण शहाजिरे टाकलेले आहे. त्यावर झाकण ठेवायचं आणि सर्व मसाले छान असे यामध्ये त्याचा अर्क उतरेल अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये ठेवलेला होता. पाण्याला छान अशी 10 मिनिटं व्यवस्थित अशी उकळी येऊन दिली. त्यानंतर आपण हा स्वच्छ धुतलेला तांदूळ जो भिजत घातलेला होता 10 मिनिटासाठी त्यातील पाणी काढून टाकलं आणि तो तांदूळ यामध्ये आपण मिक्स केला. तांदूळ टाकल्यानंतर फक्त एकदाच हलवून द्यायचं, जास्त वेळा हलवायचं नाही आणि त्यानंतर मीडियम ते हाय फ्लेमवर हा तांदूळ साधारणतः 8 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेतला. 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल साधारणतः 80 ते 90% आपला तांदूळ शिजलेला आहे. त्यानंतर आपण तो काढून घेणार आहोत. आपल्याला तांदूळ पूर्णपणे 100% शिजवायचा नाही, तर साधारणतः 90% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर मोठ्या एका परातीमध्ये आपण हा तांदूळ व्यवस्थित असा पसरवून ठेवणार आहोत. त्यानंतर आपलं तांदूळ थंड होत आहे तोपर्यंत आपलं चिकन देखील व्यवस्थित असं शिजवून होत आलेलं आहे. त्यावर झाकण ठेवून आपण हा लो ते मिडियम फ्लेमवर हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. त्यावरील झाकण काढल्यानंतर यामध्ये खूप सारं पाणी तयार झालेलं आहे. चिकनमध्ये आपलं छान असं वाफेचं पाणी तयार झालं आहे. ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला बिर्याणी करताना या सूपचा उपयोग होणार आहे. त्यासाठी आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. हे पहा, साधारणतः अर्धी प्लेट एवढं मी हे सूप काढून घेत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून यामध्ये छान अशी वाफ तयार होईल अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत. साधारणतः चिकन या ठिकाणी 50% शिजलेलं आहे. 15 मिनिटानंतर आपण त्यातील सूप काढून घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी ठेवलं. 70 ते 80% या ठिकाणी चिकन शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर आपण हा भात टाकणार आहोत. आता तुम्ही हवं तर हे 2-3 लेअरमध्ये देखील हा भात टाकू शकता, परंतु मी पूर्ण भात एकाच वेळेस टाकून देणार आहे. हे पहा, संपूर्ण भात व्यवस्थित असा पसरवून दिलेला आहे आणि या ठिकाणी भात पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा. त्यानंतर आपण जो तळून घेतलेला कुरकुरीत केलेला कांदा घेतलेला आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण जे सूप काढून घेतलं होतं ते सूप देखील या भातामध्ये वरील बाजूने टाकणार आहोत, जेणेकरून पूर्ण भाताला छान असा चिकनचा वास लागेल अशा पद्धतीने वरील बाजूने आपण हे सूप टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण ती डिशमध्ये आपण पाणी टाकल्यानंतर ते टाकलेलं आहे. त्यानंतर आपण साजूक तूप साधारणतः 2 चमचे यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा यावर पुदिन्याची पानं ठेवलेलं आहे.
त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनटं छान असं आपण राहिलेलं जे चिकन आहे 20 ते 30% ते शिजवून घेणार आहोत. त्याचबरोबर भात देखील त्यामध्ये छान असं शिजले जाईल. साधारणतः 25 ते 30 मिनटं झालेली आहे. छान अशी आपली ही बिर्याणी बनवून तयार झाली. 25 ते 30 मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. चिकन देखील छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित अशी आपली ही बिर्याणी बनवून तयार झाली आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून देणार आहोत आणि गरमागरम ही बिर्याणी आपण एका ताटामध्ये सर्व करणार आहोत. अगदी छान अशी ही रेस्टॉरंट स्टाईलने आपली बिर्याणी बनवून तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकाल भाताची शीतं अजिबातही तुटली नाही. खूप छान मोकळी सुटसुटीत ही बिर्याणी आपली बनवून तयार झाली आहे. रंग देखील छान आलेला आहे आणि वास तर खूप छान असा येत आहे. गरमागरम आपण ती एका ताटामध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर या रेसिपीच्या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासोबत जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातून 5ही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. अगदी छान अशी आपली ही खमंग बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर या अगोदर मी नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहे, त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर या अगोदर तुम्ही माझ्या नॉनव्हेजच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहिल्या, त्यापैकी कोणत्या रेसिपीज तुम्हाला आणखीन पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्यासोबत आपण काही सलाड ठेवलेला आहे. अगदी छान अशी चमचमीत ही आपली चिकन बिर्याणी बनवून या ठिकाणी तयार झाली. साधारणतः 4 ते 5 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार केलेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु आपण वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी तयार केली. अगदी छान अशी रेसिपी आहे. या पद्धतीने एकदा नक्कीच चिकन दम बिर्याणी बनवून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, अगदी छान चमचमीत ही चिकन दम बिर्याणी आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.